नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण पोलीस भरतीचे प्रश्न बघत आहोत जे 2025 मध्ये येऊन गेलेले आहेत। त्यासाठी सोर्स आपण कोणता वापरत आहोत तर बघा, आदरणीय राजेश भराटे सरांचं हे पुस्तक आहे। हे पुस्तक आपण बघत आहोत, ठीक आहे। तर याच्यात बघा, एकदा पुन्हा अनुक्रमणिका दाखवते मी तुम्हाला। इंट्रोडक्टरी लेक्चर ह्या पुस्तकावरचं ऑलरेडी मी केलेलं आहे, पण तरी आज मी तुम्हाला दाखवते। तर बघा, ही अनुक्रमणिका आहे, त्याच्यातला आपण पहिला टॉपिक घेतलेला आहे 2025 च्या पोलीस भरतीमध्ये विचारलेले प्रश्न, ठीक आहे। चालू घडामोडीवरचे प्रश्न आणि ही सगळी इंडेक्स आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप सगळी कंप्लीट करून घेणार आहोत, ठीक आहे। तर याच्यातलाच आज आपला कोणता भाग चालू आहे? भाग 9 चाललेला आहे, ठीक आहे। आणि यापूर्वीचे जे भाग झालेले आहेत त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत असते, तुम्ही वाटलं तर बघू शकता। बघा, आजचा पहिला जो प्रश्न आहे तो बघा, संपूर्ण स्वदेशी बनावटीचे तेजस हे लढाऊ विमान चालविणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण? तर नरेंद्र मोदीजी, ठीक आहे। पुढे बघा, स्टॅम्प पेपरचे कलर कोडिंग करणारे पहिले राज्य, स्टॅम्प पेपरचे कलर कोडिंग करणारे पहिले राज्य कोणते? तर पंजाब। ऑलरेडी आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पंजाबवर एक बघितला होता प्रश्न, बघा तो कोणता होता? कोणत्या राज्यात स्कूल ऑफ ॲनिमेशनची सुरुवात झाली आहे? तर पंजाब राज्यात, ठीक आहे। मुद्दामून मी तुम्हाला दाखवून घेते आहे, कारण मग पंजाबशी रिलेटेड जे काही प्रश्न असतील ते तुमच्या लक्षात राहिले पाहिजे, रिकॉल झाले पाहिजे, याच्यासाठी मी तुम्हाला सांगते। बघा, कोणत्या राज्यात स्कूल ऑफ ॲनिमेशनची सुरुवात झाली आहे? पंजाबमध्ये। 8वा भाग जो होता त्याच्यात आपण हा प्रश्न कव्हर केलेला आहे। आणि इथे काय बघितलं आहे आपण? स्टॅम्प पेपरचे कलर कोडिंग करणारे पहिले राज्य, तर पंजाब। आता आपण पंजाबवर कोणते पंजाब आणि हरियाणावर कोणते प्रश्न विचारले आहेत ते बघून घेऊ, ठीक आहे। पहिला प्रश्न झाला पंजाबवर। आता आजच्याच व्हिडिओमध्ये पंजाबवर इतर प्रश्न जे काही आहेत ते बघूया। बघा, दुसरा प्रश्न बघा जो पंजाबवर आहे, देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव कोणतं आहे? नवापिंड सरदार गाव, जे पंजाबमध्ये आहे। देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पंजाब मधला आहे, ठीक आहे। झाला दुसरा प्रश्न पंजाब मधला। तिसरा प्रश्न बघा, पंजाबवर जो आहे तो आहे, चालण्याचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य? तर पंजाब। चालण्याचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य पंजाब, ठीक आहे। 3 प्रश्न पाहिले, कालचा धरून 4 बघितले। स्टॅम्प पेपरचे कलर कोडिंग करणारे पहिले राज्य पंजाब, त्याच्यानंतर देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव नवापिंड सरदार गाव पंजाब, आणि हा प्रश्न चालण्याचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य पंजाब, ठीक आहे। पुढे बघा, आता पुढचा प्रश्न घेऊ आपण। जगातील सर्वात मोठे वातानुकूलित सौर ऊर्जा संयंत्र कुठे आहे? अबुधाबीमध्ये, ठीक आहे। अबुधाबी कुठे आहे? तर UAE ची कॅपिटल आहे, राजधानी आहे। युनायटेड अरब एमिराट्स किंवा संयुक्त अरब अमिरातीचे अबुधाबी ही कॅपिटल आहे। तिथे काय आहे? जगातील सर्वात मोठे वातानुकूलित सौर ऊर्जा संयंत्र आहे, ठीक आहे। जगातील पहिले 3D प्रिंटेड मंदिर कुठे आहे? तर तेलंगणा या राज्यात आहे। तर आता लक्षात कसं ठेवा, 3D प्रिंटेड मंदिर म्हणताय ना, तर मंदिर 3D प्रिंटेड आहे, पण कसं आहे? तेलकट आहे, किंवा मग लक्षात ठेवा तेल दिसतं थोडंसं त्याच्यावर, मग असं कोरिलेट करून काहीतरी लक्षात ठेवा। जगातील पहिले 3D प्रिंटेड मंदिर कुठे आहे? तेलंगणामध्ये, ठीक आहे। आता तेलंगणावर इतर कोणते प्रश्न आलेले आहेत आजच्याच व्हिडिओमध्ये ते आपण बघून घेऊ, ठीक आहे। बघा, पुढचा प्रश्न काय आहे तेलंगणावर? भारतातील पहिले कृषी डेटा एक्सचेंज सेंटर कुठे? हैदराबाद, तेलंगणा, ठीक आहे। हे दुसरं, आणि त्यालाच लागून एकदम सेम टू सेम प्रश्न बघा, त्याचाच आपण म्हणजे वेगळ्या पद्धतीने विचारलेला तोच प्रश्न आहे। कोणत्या राज्य सरकारद्वारे भारताचा पहिला कृषी डेटा एक्सचेंज ॲग्रिकल्चरल डेटा एक्सचेंज लॉन्च केला गेला आहे? कोणत्या राज्य सरकारद्वारे भारताचा पहिला कृषी डेटा एक्सचेंज लॉन्च केला गेला आहे? तर तेलंगणा राज्याद्वारे, ठीक आहे। तेलंगणाचे आपण पाहिले जे काही प्रश्न आलेले आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये, ठीक आहे। पुढे बघा, समान नागरी कायदा स्वीकारणारे पहिले राज्य कोणते आहे? उत्तराखंड।
म्हणजे स्वातंत्र्यानंतर बघितलं तर उत्तराखंड आणि स्वातंत्र्यापूर्वी ऑलरेडी कोणी गोवा राज्याने समान नागरी कायदा लागू केलेला आहे। ठीक आहे, पुढे बघा, देशातील सर्वत्र कुत्र्यांची नसबंदी करणारा पहिला देश आहे भूतान। आता याच्यावर मी आपल्या कम्युनिटी पोस्टवर प्रश्न टाकलेला आहे, बहुतेक जणांचे बरोबरच उत्तर येतात। ठीक आहे, तर देशातील सर्वत्र कुत्र्यांची नसबंदी करणारा पहिला देश आहे भूतान। आता भूतान, कुत्रे कसे भू भू करतात ना, भू भू वरून भूतान असं लक्षात ठेवा। भू भूचा भू आणि भूतानचा भू याच्यावरून देशातील सर्वत्र कुत्र्यांची नसबंदी करणारा पहिला देश आहे भूतान, लक्षात ठेवा। ISO प्रमाणपत्र प्राप्त करणारे पहिले महिला पोलीस स्टेशन आहे भोपाळ। ठीक आहे, ISO प्रमाणपत्र प्राप्त करणारे पहिले पोलीस स्टेशन आहे महिला पोलीस स्टेशन भोपाळ। भारतातील पहिले हरित ऊर्जा पुरातत्व ठिकाण तर तटमंदिर तमिळनाडू। भारतातील पहिले हरित ऊर्जा पुरातत्व ठिकाण तटमंदिर तमिळनाडू। आता तमिळनाडूवर कोणते कोणते प्रश्न आलेले आहेत बघा। भारतातील पहिले हरित ऊर्जा पुरातत्व ठिकाण म्हटलं तर तमिळनाडू तटमंदिर। त्याच्यानंतर बघा, तमिळनाडूवर पुढचा प्रश्न काय आहे, भारतातील पहिले ड्रोन प्रशिक्षण केंद्र कुठे तर तमिळनाडू। भारतातील पहिले ड्रोन प्रशिक्षण केंद्र कुठे तर तमिळनाडू। 2 प्रश्न तमिळनाडूवरचे झालेले आहेत, एकदा पुन्हा रिपीट करूया आपण। भारतातील पहिले हरित ऊर्जा पुरातत्व ठिकाण तटमंदिर तमिळनाडू आणि भारतातील पहिले भारतातील पहिले ड्रोन प्रशिक्षण केंद्र तर तमिळनाडू। ठीक आहे, पुढे बघा, भारतातील पहिले मत्स्यपालन अटल इनोव्हेशन सेंटर कुठे आहे केरळमध्ये। ठीक आहे, पुढे केरळमध्ये जे काही 5-6 प्रश्न विचारलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये ते आपण बघून घेऊ। केरळ, भारतातील पहिले मत्स्यपालन अटल इनोव्हेशन सेंटर केरळ। पुढे बघा, आता हे सगळे मी एकत्र का घेते, मी हायलाइट करून पण ठेवले आहे वेगवेगळ्या रंगाने, त्याच्यासाठी सोबत घेतले तर आपल्याला थोडंसं सुटसुटीत जातं आणि ॲनालिसिस पण व्यवस्थित होतं। ठीक आहे, स्वतःची इंटरनेट सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते केरळ। थोडं टेक्नॉलॉजीशी रिलेटेड म्हटलं ना तर केरळ लक्षात ठेवायचं। ठीक आहे, पहिलं बघा, भारतातील पहिले मत्स्यपालन अटल इनोव्हेशन सेंटर केरळ। स्वतःची इंटरनेट सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य केरळ। भारतातील पहिले पूर्णपणे ई शासित राज्य केरळ। बघा, टेक्नॉलॉजीशी रिलेटेड केरळच आहे। पुढे बघा काय आहे, भारतातील पहिला ODF प्लस जिल्हा कोणता वायनाड केरळ। ठीक आहे, पुढे बघा, जल बजेट तयार करणारे भारतातील पहिले राज्य केरळ। ठीक आहे, पुढे बघा, देशातील पहिली वॉटर मेट्रोची सुरुवात कोची केरळ। ठीक आहे, किती प्रश्न झाले आपले, 1 2 3 4 5 6। आता बघा कसं लक्षात ठेवा, एकतर असं लक्षात ठेवा, थोडा टेक्नॉलॉजीशी रिलेटेड म्हटलं तर केरळ लावा उत्तर, आणि बघा पाण्याशी रिलेटेड म्हणजे वॉटर मेट्रो, पहिली वॉटर मेट्रो विचारली आहे कोची केरळ। मत्स्यपालन अटल इनोव्हेशन सेंटर केरळ। नंतर जल बजेट, बघा जल बजेट तयार करणारे भारतातील पहिले राज्य केरळ। असं थोडंसं कोरिलेट करून लक्षात ठेवा, असंच असेल असं नाही, पण सध्या तर दिसतंय ना ट्रिकसाठी आपल्याला, मग त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा। ठीक आहे, केरळ झालं आपलं। आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया। भारताचे पहिले सौर शहर कोणते, सांची मध्य प्रदेश। भारताचे पहिले सौर शहर कोणते तर सांची मध्य प्रदेश। आता हे कसं लक्षात ठेवा, आपले मधले काही प्रश्न राहिलेले आहेत ते मी घेते बरं का, मी हे झालं की लगेच बघते। 1 मिनिट, भारतातील पहिले सौर शहर सांची मध्य प्रदेश। आता मध्य प्रदेशवर काय काय प्रश्न आहे ते आपण बघून घेऊ। बघा, स वरून सौर आणि स वरून सांची असं लक्षात ठेवा। त्याच्यानंतर पुढे बघा, मध्य प्रदेशवर अजून काय आहे की ग्रीन बॉन्ड प्रसिद्ध करणारी पहिली महानगरपालिका इंदोर। ग्रीन बॉन्ड प्रसिद्ध करणारी पहिली महानगरपालिका इंदोर। MP वरचे झाले प्रश्न। आता पुढे बघा, इथे आपले 2 प्रश्न राहिले आहेत बघा। भारतातील पहिले वेटलँड म्हणजे पाणथळ शहर म्हणून घोषित कोणतं, उदयपूर राजस्थानचं। ठीक आहे, हे नीट लक्षात ठेवा, उदयपूर राजस्थान झालं हे।
नंतर राजस्थानवर अजून कोणता प्रश्न आलेला आहे बघा. नागरिकांना आरोग्याचा अधिकार म्हणजे राईट टू हेल्थ देणारे भारतातील पहिले राज्य राजस्थान. राहील लक्षात. आता राजस्थानवरचे पण प्रश्न झाले आपले. पुढे बघा, एक प्रश्न ग्रीन हायड्रोजनवर आहे. देशात प्रथमच कोणत्या शहरात ग्रीन हायड्रोजन सेल बसची सुरुवात झाली? बघा, देशात प्रथमच कोणत्या शहरात ग्रीन हायड्रोजन सेल बसची सुरुवात झाली आहे? तर दिल्ली येथे. ठीक आहे. पुढे बघा, हा प्रश्न झालाय आपला. पुढे बघा, एकदा पुन्हा बघू. देशात प्रथमच कोणत्या शहरात ग्रीन हायड्रोजन सेल बसची सुरुवात झाली? तर दिल्ली. भारतातील पहिला 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस कुठे आहे? बेंगळुरू येथे. ठीक आहे, बेंगळुरू येथे आहे. आता 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस म्हटलं तर बेंगळुरू, कर्नाटका इथे. आणि 3D प्रिंटेड मंदिर म्हटलं तर तेलंगणा. नीट लक्षात ठेवा. 3D प्रिंटेड मंदिर म्हटलं तर तेलंगणा आणि 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस म्हटलं तर बेंगळुरू. ठीक आहे. पुढे बघा, हे झालं कृषी डेटा एक्सचेंज सेंटरचं पण झालं आपलं. ड्रोन प्रशिक्षण केंद्र झालं. मत्स्यपालन झालं. आता भारतातील प्रथम हायड्रोजन इंधन सेल बसची सुरुवात लेह लडाख येथे झाली. ठीक आहे. या दोन प्रश्नांना पण नीट लक्षात ठेवा. काय म्हटलं आहे हे बघा. देशात प्रथमच ग्रीन हायड्रोजन सेल बसची सुरुवात विचारलं तर दिल्ली. आणि भारतातील प्रथम हायड्रोजन इंधन सेल बसची सुरुवात लेह लडाख. दोन्ही गोष्टी नॉर्थ साईडलाच नीट लक्षात ठेवा. ग्रीन हायड्रोजन सेल बसची सुरुवात दिल्ली आणि हायड्रोजन इंधन सेल बसची सुरुवात लेह लडाख. दिसत नव्हता ना तुम्हाला प्रश्न? आता दिसत असेल. भारतातील प्रथम हायड्रोजन इंधन सेल बसची सुरुवात लेह लडाख. पुढचा प्रश्न बघूया. भारतातील पहिला कार्बन निगेटिव्ह गॅरिसन. भारतातील पहिला कार्बन निगेटिव्ह गॅरिसन कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग पुणे. ठीक आहे. प्लास्टिक कॅरीबॅग उत्पादनावर 100% बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता आहे? न्यूझीलंड आहे. ठीक आहे. बघा, आपला प्रश्न काय चालू होता तर प्लास्टिक कॅरीबॅग उत्पादनावर 100% बंदी घालणारा जगातील पहिला देश आहे न्यूझीलंड. ठीक आहे. पुढे बघा, भारताचे पहिले हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले? तर हरियाणा. याला पण मी काय म्हणताय ते ट्रेन विषयी बोलताय. हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले? तर हरियाणा राज्यात झाले. आता हरियाणाशी रिलेटेड बाकीचे प्रश्न बघू. हे बघा, 100% विद्युतीकृत रेल्वे नेटवर्क तयार करणारे पहिले राज्य कोणते? हरियाणा. ठीक आहे. दोन्ही रेल्वेशी रिलेटेडच न्यूज हरियाणाशी संबंधित आहे. 100% विद्युतीकृत रेल्वे नेटवर्क तयार करणारे पहिले राज्य हरियाणा. ठीक आहे. पुढे बघा, जगातील प्रथमच मिथेनवर उडणारे रॉकेट कोणत्या देशाने लॉन्च केले? तर चीनने. उद्योग आकर्षित होण्यासाठी सुशासन नियमावली तयार करणारे देशातील पहिले राज्य तर कोणते? आपले महाराष्ट्र राज्य. ठीक आहे. उद्योग आकर्षित होण्यासाठी सुशासन नियमावली तयार करणारे देशातील पहिले राज्य आहे महाराष्ट्र. स्वतःची इंटरनेट सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य केरळ. केरळ विषय झाले आहेत आपले बघून. पुढे बघा, डायरेक्ट आता आपल्याला हा प्रश्न बघायचा आहे की लहान मुलांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड बनवणारे पहिले राज्य उत्तर प्रदेश. लहान मुलांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड बनवणारे पहिले राज्य उत्तर प्रदेश. पुढे बघा, दारूच्या बाटलीवर आरोग्यविषयक सूचना लागू करणारा पहिला देश आयर्लंड. ठीक आहे. दारूच्या बाटलीवर आरोग्यविषयक सूचना लागू करणारा पहिला देश कोणता आहे? आयर्लंड आहे. आणि त्याच्याशी रिलेटेडच म्हणजे जो हेल्थशी रिलेटेड आहे तसा प्रश्न बघून घेऊ. हा कळाला तुम्हाला की दारूच्या बाटलीवर आरोग्यविषयक सूचना लागू करणारा पहिला देश आयर्लंड आहे. आणि इथे बघा,
धूम्रपानावर प्रतिबंध लावणारा जगातील पहिला देश आहे न्यूझीलंड। धूम्रपानावर प्रतिबंध लावणारा जगातील पहिला देश आहे न्यूझीलंड। हा, आणि न्यूझीलंडशी रिलेटेड आपण काय बघितलं होतं, प्लास्टिक कॅरी बॅग उत्पादनावर 100% बंदी घालणारा जगातील पहिला देश न्यूझीलंड। ठीक आहे, मी सोबत सोबत आणण्याचा प्रयत्न करते आहे न्यूज। ठीक आहे, पुढे बघा काय चालू होतं आपलं। हां, भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क आसाम येथे। ठीक आहे, भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क आसाम या ठिकाणी। का भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव कोणते आहे, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र। ठीक आहे, यापूर्वी आपण सुशासन नियमावली तयार करणारे देशातलं पहिलं राज्य म्हटलं तर महाराष्ट्र। आणि आता काय भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव तर भिवंडी, ठाणे, महाराष्ट्रामधलं। ठीक आहे, पाण्याखाली चालणारे भारतातील पहिली मेट्रो ट्रेन कुठे, कोलकाता मेट्रो येथे। आणि देशातील पहिली वॉटर मेट्रोची सुरुवात कोची, केरळ येथे। आता नीट लक्षात घ्या, जी पाण्याखालून जाते आहे, भारतातील पहिली मेट्रो ट्रेन जी पाण्याखालून जाते आहे ती कोलकाता मेट्रो आहे। आणि देशातील पहिली वॉटर मेट्रो म्हटलं तर कोची, केरळ। आणि पाण्याखालून जाणारी मेट्रो ट्रेन म्हटलं तर कोलकाता। अज्ञात मृतदेहाची DNA डेटाबेस तयार करणारे पहिले राज्य हिमाचल प्रदेश। हे कसं लक्षात ठेवायचं की बर्फात एखादी गोष्ट ठेवली तर ती बराच दिवस टिकते, मृतदेह पण तिथे ठेवला तर तो बराच दिवस टिकतो आणि मग आपल्याला DNA टेस्ट करता येईल, असं काहीतरी कोरिलेट करा। म्हणून मग अज्ञात मृतदेहाची DNA डेटाबेस तयार करणारे पहिले राज्य हिमाचल प्रदेश। हिम म्हणजे काय, बर्फ ना, हिम म्हणजे बर्फ, मग त्यावरून मी ही ट्रिक तुम्हाला सांगितली। 100% विद्युतीकृत रेल्वे नेटवर्क तयार करणारे पहिले राज्य हरियाणा आपण बघितलं। आणि त्याच्याशीच रिलेटेड काय होतं पहिला प्रश्न, भारताचे पहिले हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले तर हरियाणा। पुढे बघा, वंदे भारत एक्सप्रेसचे संचालन करणाऱ्या आशियातील पहिली महिला लोको पायलट सुरेखा यादव। बघा, वंदे भारत एक्सप्रेसचे संचालन करणाऱ्या आशियातील पहिली महिला लोको पायलट सुरेखा यादव। वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मी कधीच विसरणार नाही, कारण फर्स्ट टाइम जेव्हा मी त्याच्यात बसली होती तेव्हा आम्ही तिथे प्लॅटफॉर्मवर वाट बघत होतो। आणि नॉर्मली काय होतं की सगळे डबे कुठे लागणार आहे याची अनाउन्समेंट होते। ठीक आहे, तर ते अनाउन्समेंट होत नव्हती, ट्रेनची वेळ येऊन गेली होती आणि माझी धडपड, माझी चलबिचल ह्या गोष्टीसाठी होत होती की काहीतरी तर चुकतंय, हे डबे काही त्यांनी अनाउन्स केलेले नाही आहेत, म्हणून मला हे समजत नव्हतं नेमकं पुढे जाऊन उभं राहायचं का मागे जाऊन उभं राहायचं। ठीक आहे, आणि ते विचार करण्याच्या नादात, म्हणजे माझी बहीण पण होती माझ्यासोबत, मग ते चर्चा करण्याच्या नादात म्हणजे आमचं पुढे जाणं थांबलं आणि एका झटक्यात ट्रेन आली। आणि नॉर्मल ट्रेन कशी ती खूप मोठी असते ना, ती बराच वेळ अशी स्लो होते आणि मग थांबते आणि खूप लांबलचक असते। ही वंदे भारत ट्रेन अचानक धपकन आली आणि स्पीड तर काही तिचं कमी होईना। म्हटलं ही इतक्या स्पीडने पुढे चालली आहे, ही थांबायची कधी आणि आपण तिच्यापर्यंत पोहोचायचो कधी। मग ती ट्रेन फास्टमध्ये खूप पुढे गेली आणि आमची जी बोगी होती ना, तर ती बोगी त्या ठिकाणी मग त्या अंदाजे आम्ही थांबलो होतो। आणि मग त्या अंदाजाने आमचं होतं की आता बॅक साईडला थोडं पळत जावं लागेल, असा आमचा अंदाज। म्हणजे ट्रेन चालली पुढे, मला असं वाटलं बोगी जाईल मागे, म्हणून थोडीशी मागे गेली, बघते तर ट्रेन संपली, पण ट्रेन भरकन पुढे पण गेली आणि मग पुढे जाऊन थांबली। बरं, ती इतक्या पुढे जाऊन थांबली, इतका जीव काढावा लागला। मी माझ्या आयुष्यात इतके फास्ट कधीच पळली नसेल की मला इतकं पळत जाऊन ती म्हटलं आता जी पहिली बोगी असेल ना तिथेच घुसायचं आणि TCला सांगून देऊ की ती चूक तुमची आहे, तुम्ही अनाउन्समेंट केलेली नाही। मग म्हटलं तिकडे काही होऊ दे, दुनिया इकडची तिकडे होऊ दे, मी सगळं सोडून फक्त पळत होती आणि मग मी त्या बोगीत घुसले पहिल्याच ठिकाणी। आणि TCला सांगितलं, म्हटलं अनाउन्समेंट पण नाही झाली, आम्ही कुठे उभं राहायचं आम्हाला काय माहिती। हे सगळं करता म्हणजे तो एक अनुभव होता आणि खतरनाक अनुभव होता, कारण ती जर ट्रेन सुटली असती तर मग आमच्या नंतर काय झालं असतं देवालाच माहिती।
तर असा वंदे भारत एक्सप्रेसचा मला अनुभव आहे, जो मी कधीच नाही विसरणार. कारण ती ट्रिप फार लांब जाऊन थांबली होती आणि थांबली पण इतक्या थोड्या वेळासाठी होती ना, की आपण तिथे पोहोचूच तर ती निघून गेली तर एकतर ट्रेनची ऑलरेडी भीती वाटते. ती थोडी आपण समजा तिथपर्यंत पोहोचलो नाही, ती थोडी जरी हल्ली तरी आम्ही तिथपर्यंत जात नाही. तर असा तो वंदे भारत एक्सप्रेस जी होती त्याचा आम्हाला अनुभव होता. आणि मग आम्हाला त्यामुळे ती भीती होती की ही जर पुढे निघून गेली तर आपण त्या ट्रेनपर्यंत पोहोचणार नाही. तर मग त्यावरून लक्षात ठेवा, आता वंदे भारत एक्सप्रेसचे संचालन करणाऱ्या आशियातील पहिला महिला लोको पायलट कोण आहे, तर सुरेखा यादव. जस्ट मला इच्छा झाली गंमत सांगायची म्हणून मी तुम्हाला सांगितली. पुढे बघा, भारतीय वायुदलाच्या लढाऊ विभागाचे धुरा सांभाळणारी पहिल्या महिला अधिकारी कोण, तर शालिजा धामी. भारतीय वायुदलाच्या लढाऊ विभागाचे धुरा सांभाळणारी पहिली महिला अधिकारी कोण, शालिजा धामी. जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म हुबळी रेल्वे स्टेशन, कर्नाटक. ठीक आहे, जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म हुबळी रेल्वे स्टेशन, कर्नाटक. नागरिकांना आरोग्याचा अधिकार, राईट टू हेल्थ देणारे भारतातील पहिले राज्य राजस्थान बघितलं आहे. ग्रीन बॉन्ड प्रसिद्ध करणारी पहिली महानगरपालिका इंदोर, हे पण आपण बघितलं आहे. देशात प्रथमच हरित ऊर्जेवर आधारित सौर पॅनल वितरित करणारे राज्य कोणते आहे, उत्तराखंड. आता उत्तराखंड कसं लक्षात ठेवा, यापूर्वी आपल्याला एक प्रश्न येऊन गेलेला आहे, ज्याच्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, एक ट्रिक सांगितली होती. तो प्रश्न फक्त मला म्हणजे सापडू द्या. हां बघा, तो प्रश्न काय होता की नुकतेच कोणत्या भारतीय राज्याने सेवा क्षेत्रासाठी नव्या नीतीला मंजुरी दिली आहे. नुकतेच कोणत्या भारतीय राज्याने सेवा क्षेत्रासाठी नव्या नीतीला मंजुरी दिली आहे, ते काय आहे, उत्तराखंड आहे. मी तुम्हाला तेव्हा ट्रिक काय सांगितली होती की उत्तरा नावाची मुलगी आहे आणि ती जनतेची खूप सेवा करते. यावरून तुम्ही हे लक्षात ठेवा. आणि मग कसं लक्षात ठेवा, उत्तराच नावाची मुलगी आहे आणि सांगितलं होतं जनतेची खूप सेवा करते ना ती. मग त्यावरून काय लक्षात ठेवा की हरित ऊर्जेवर आधारित सौर पॅनल पण वितरित करते. ती जनतेची सेवा करते, ही पण सेवाच झाली ना. मग हरित ऊर्जेवर आधारित सौर पॅनल ती वितरित करते. मग त्याच्यावरून लक्षात ठेवा उत्तराखंड. देशात प्रथमच हरित ऊर्जेवर आधारित सौर पॅनल वितरित करणारे राज्य उत्तराखंड. पुढे, धूम्रपानावर प्रतिबंध लावणारा जगातील पहिला देश न्यूझीलंड. भारताचे पहिले गोल्ड एटीएम कुठे सुरू झाले, हैदराबाद. आंतरराष्ट्रीय सौर ऊर्जा संघटनेचा 95वा देश कोण बनला आहे, चिली बनला आहे. ठीक आहे, इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा 95वा देश कोणता बनला आहे, चिली. पुढे बघा, हा प्रश्न झालाय आपला, कोणत्या राज्य सरकारद्वारे भारताचा पहिला कृषी डेटा एक्सचेंज लॉन्च केला गेला, त्याचं उत्तर आहे तेलंगणा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपला आजचा हा भाग इथेच संपतो. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.